मग आता मूलद्रव्य समजून घेतला, आता याच्यातला पुढचा मुद्दा समजून घ्यायचा, गुणधर्म. मातीचे गुणधर्म समजून घ्यायचे बघा. आलं लक्षात? मग आता ही गुणधर्म काय तो प्रकार लक्षात घ्या. गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज, म्हणजे मातीची सुपीकता कशी ठरविली जाते, कशी काढली जाते त्याबद्दलचा मुद्दा. मग आता मातीचे गुणधर्म 3 प्रकारचे गुणधर्म असतात बघा. नंबर 1 आहे भौतिक गुणधर्म, नंबर 2 असतो रासायनिक गुणधर्म आणि नंबर 3 असतो जैविक गुणधर्म. असे हे 3 प्रकारचे गुणधर्म असतात, भौतिक, रासायनिक आणि जैविक. ठीक आहे. आता फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, भौतिक प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा या ठिकाणी बरेच उपभाग पाडले जातात. जसं जमिनीचा पोत, ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी रंग, तापमान, घनता आणि मातीतली पोकळी, पोरोसिटी म्हणतो आपण त्याला, डेन्सिटी, टेम्परेचर, कलर आणि जमिनीचा पोत म्हणजे टेक्स्चर. ह्या अशा पद्धतीने हे भौतिक गुणधर्म आहे. रासायनिक गुणधर्मामध्ये या ठिकाणी 3 प्रकार पाडले जातात बघा. आम्लधर्मी माती, ठीक आहे, उदासीन माती आणि अल्कधर्मी माती किंवा आम्लधर्मी म्हणा, असे 3 प्रकार आहे. जैविक याच्यामध्ये परत या ठिकाणी स्वयंजीवी आणि परजीवी जीवाणू जे असतात मातीमधले त्याचे 2 प्रकार आहे. मग स्वयंजीवीमध्ये नायट्रोसोमानास, नायट्रोबॅक्टर आणि परजीवीमध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोला, रायझोबियम हे येतात बघा. तर अशा पद्धतीनं हे टोटल वेगवेगळ्या प्रकारची सुपीकता ठरवणारे हे वेगवेगळे प्रकारचे गुणधर्म येतात बघा. मग एक प्रकार लक्षात घेऊ चालू. भौतिक पद्धतीने तयार होणारे गुणधर्म कुठले, रासायनिक पद्धतीने ओळखले जाणारे गुणधर्म कुठले आणि जैविक पद्धतीने या ठिकाणी सुपीकता ठरवणारे गुणधर्म कुठले कुठले, एक पार्ट बघत चालू आपण. तर पहिला येतो भौतिक गुणधर्म. आता हे भौतिक गुणधर्म आहे. भौतिक गुणधर्मामध्ये लक्षात घ्यायचं बघा की पहिला गुणधर्म जो आहे जमिनीचा पोत, सॉइल टेक्स्चर म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय नेमके ते लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही एक मुठभर माती घेतली जमिनीची अशी, त्या मुठभर मातीमध्ये जी कणं असतात, मातीचे कणं जे असतात, हे मातीचे कणं सारख्या आकाराचे नसतात. काहीचा आकार मोठा असतो, काहीचा आकार छोटा असतो. आलं लक्षात? तर हे कणं जी आहेत ह्या कणावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग आंतरराष्ट्रीय जी मृदा संस्था आहे ही इथं दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे हिचं मृदा संस्थेचं मुख्यालय फिलिपाईन्सला. फिलिपाईन्स आग्नेय आशियातला देश आहे आणि फिलिपाईनची राजधानी मनिला या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय मृदा संस्था आहे बघा. आणि या मृदा संस्थेने काय केलं, मुठभर घेतलेल्या मातीच्या कणाचे 4 प्रकार पाडलेत. कुठले कुठले? नंबर 1 वाळू, नंबर 2 बारीक वाळू म्हणजेच रेती, नंबर 3 पोयटा किंवा गाळ आणि नंबर 4 चिकन माती. असे या ठिकाणी 4 प्रकार पाडलेले आहेत. ठीक आहे. आता वाळू म्हणजे काय, ज्याचा व्यास, व्यास म्हणजे काय, आता एवढा मातीचा कण आहे आपण असं गृहीत धरू, याची इतकी लांबी, याला म्हणायचं व्यास. मग याचा व्यास या ठिकाणी 2 mm पासून ते 0.2 mm पर्यंत असेल तर त्याला म्हणायचं वाळू. आलं लक्षात? याचा व्यास या ठिकाणी 0.2 mm पासून ते 0.02 mm पर्यंत आहे, त्याला म्हणायचं रेती. ठीक आहे. त्याचा व्यास 0.02 mm पासून ते 0.002 mm पर्यंत आहे, त्याला म्हणायचं गाळ. आणि चिकन माती म्हणजे 0.002 mm पेक्षा कमी आकाराचे कण, त्याला म्हणायचं चिकन माती. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्यायचं बघा की या ठिकाणी हा वाळूचा कण एवढा आहे, बरोबर आहे. रेती जो असतो त्याचा आकार थोडा छोटा येतो, पोयटा आहे आणखीन आकार छोटा येतो आणि चिकन माती आहे आणखीन आकार छोटा येतो. असं आहे बघा. एक मुठभर माती घेतलं तर या पहिल्या 2 कणाचं त्या मातीमध्ये प्रमाण जास्त असेल तर त्या मातीची सुपीकता कमी, आणि या खालच्या 2 कणाचं प्रमाण जास्त असेल मातीची सुपीकता जास्त. म्हणजे याचं प्रमाण जास्त असेल तर जास्त सुपीकता, ही आणि हे असेल तर सुपीकता जास्तच आहे.
पण ह्या दोघांचं प्रमाण जास्त असेल किंवा ह्या 1 नंबरचं प्रमाण जास्त आहे तर कमी सुपीकता, कारण त्या मातीची पाणी धारण क्षमता नसते. ही जितकं सूक्ष्म आकार तितकी आतली पोकळी मोठी असते, तितके पाणी धारण क्षमता जास्त असते. म्हणून या मातीची सुपीकता जास्त आहे, या कणाचं प्रमाण जास्त असेल तर सुपीकता कमी आहे. तर सुपीकता ठरवणार हा पहिला गुणधर्म, त्याला म्हणायचं जमिनीचा पोत. दुसरा आहे घनता. घनता म्हणजे जडत्व, जडपणा. आलं लक्षात? मी अगोदरच सांगितलेले माती 4 घटकाने तयार होते, हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ आणि माती. आणि आता ही जी माती तयार होते ना, जी 45% माती म्हणतो ना आपण, ती माती खडकापासून बनते. खडकापासून बनते म्हणजे थोडक्यात काय, त्या खडकामध्ये खनिजं असेल ते खनिजं पण मातीत मिसळले जातात. मग खडकात खनिजं जास्त असेल तर मातीत खनिजं जास्त आहे, खडकातच खनिजं नसेल तर मातीत खनिजं नाही. मग ज्या मातीमध्ये खनिजं जास्त मिसळली गेली त्या माती जड असते, ती माती खनिजं असल्यामुळं आतून भरीव असते ती कणं, त्यामुळे त्या मातीची घनता जास्त आहे. आणि ज्या मातीमध्ये खडकामध्येच खनिजं नसतील तर त्या मातीमध्ये खनिजं नसतील. आलं लक्षात? तर त्यामुळे साहजिकच ती माती हलकी असते. मग खनिजं कमी याचा अर्थ सेंद्रिय पदार्थ जास्त असेल. तर अशा पद्धतीनं ज्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त ती माती हलकी, त्या मातीची घनता कमी. ज्या मातीमध्ये खनिजं जास्त मिसळली गेली ते माती जड, आणि जड मातीची घनता सुपीकता कमी असते. आलं लक्षात? मग घनता जास्त असेल तर सुपीकता कमी. ठीक आहे, घनता कमी असेल तर सुपीकता जास्त, असं लक्षात घ्यायचं. बघा, घनतेवर डिपेंड आहे सुपीकता. ठीक आहे, घनता जास्त सुपीकता कमी असणार आहे. घनता कमी सुपीकता जास्त आहे. आपली काळी माती जी आहे याची घनता कमी आहे. बघा, हलकी माती. तुम्ही तेवढीच लाल रंगाची माती हातात घ्या, जड माती. लाल रंगाची मातीची घनता जास्त आहे कारण लोखंडाचे कण जास्त आहे त्या मातीमध्ये, म्हणून जड येते. आणि लोखंडाचे कण आहे तर लोखंडाचे कण आतून भरीव असतात, त्यामुळे पाणी धारण क्षमता नसते, म्हणून सुपीकता कमी आहे. आणि आपली जी माती आहे ही सूक्ष्म माती आहे, सूक्ष्म कण आहेत, चिकन मातीचे कण आहेत. आणि सूक्ष्म मातीच्या कणामधली पोकळी मोठी असते, पाणी धारण क्षमता जास्त आहे, म्हणून सुपीकता जास्त असते. बघा, तर हा दुसरा मुद्दा आहे सुपीकता ठरवणारा घनता. इथं काय लक्षात ठेवायचं, घनता जास्त सुपीकता कमी, घनता कमी सुपीकता जास्त. ठीक आहे, घनता जास्त आहे याचा अर्थ खनिज जास्त आहे मातीमध्ये, घनता कमी आहे याचा अर्थ सेंद्रिय पदार्थ जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रंग. मग आंतरराष्ट्रीय मृदा संस्थेनं या ठिकाणी मातीचे 3 रंग सांगितलेले आहेत. कुठले कुठले? पहिला रंग सांगितला काळा, काळ्या रंगाची माती. दुसरा सांगितला पांढऱ्या रंगाची माती, आणि तिसरा सांगितला तांबड्या रंगाची माती. असे 3 रंग सांगितलेले आहेत. बघा, काळ्या रंगाची माती याचा अर्थ सूक्ष्म कणाचं प्रमाण जास्त आहे. आलं लक्षात? हिची सुपीकता सर्वात चांगली सांगितलेली त्यांनी. काळ्या रंगाची माती याचा अर्थ त्या मातीमध्ये मॅग्नेटाइट, टिटेनियम, फेरस हे खनिजाचं प्रमाण जास्त आहे. तिचा रंग काळा असल्यामुळे मातीचा रंग काळा असतो. आणि या काळ्या रंगाच्या मातीमध्ये सूक्ष्म चिकन मातीचे कण जास्त असतात, म्हणून सुपीकता जास्त असते. पांढऱ्या रंगाची माती आहे याचा अर्थ त्या मातीमध्ये चुन्याचं प्रमाण जास्त आहे, चुन्याचा रंग पांढरा असल्यामुळं त्या मातीचा रंग पांढरा तयार होतो. बरोबर आहे? आणि या मातीची सुपीकता मग काळ्या मातीपेक्षा कमी असते. आणि तांबड्या रंगाची माती आहे याचा अर्थ त्या मातीमध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, फेरसचं प्रमाण जास्त आहे, लोखंडाचं प्रमाण जास्त आहे. आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा असतो, त्यामुळं त्या मातीचा रंग तांबडा असतो. आणि लोखंड आतून भरीव असतं, त्यामुळे या मातीची सुपीकता सर्वात कमी असते. तर मृदा संस्थेनं मातीचे 3च रंग सांगितले, काळा, पांढरा, तांबडा. आणि मग सांगितलं काळ्या रंगाची सर्वात सुपीक माती, पांढऱ्या रंगाची कमी सुपीक. मुरबाड जमिनी जे असतात ना ते भुरकट रंगाचे असतात, त्या पांढऱ्या रंगाची माती. थोडक्यात एकदम पांढरा पांढरा दिसायलाच पाहिजे असं नाही, भुरकट रंग असतो बघा. आणि तांबड्या रंगाची माती आहे ती सर्वात कमी सुपीक माती. तर रंगाच्या आधारे सुद्धा सुपीकता काढल्या जाते. लोक लगेच म्हणतात ना काळ्या रंगाची माती पिकं चांगली येणार गड्या याच्यामध्ये, बरडाची माती पिकं कमी येणार आहे. साधा हिशोब येतो. तापमान, पुढचा मुद्दा येतो टेम्परेचर. हे बघा, ज्या पद्धतीनं मानवाच्या शरीराचं एक विशिष्ट टेम्परेचर असावं लागतं, त्याच पद्धतीनं मातीचं सुद्धा एक विशिष्ट टेम्परेचर असावं लागतंच. ते विशिष्ट टेम्परेचर असेल तर त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारची पिके येतात. तुम्ही म्हणसाल की ते टेम्परेचरच्या मातीचा काय संबंध आहे? माचा जर संबंध नसता तर जगातला सगळ्यात मोठा विस्ताराना देश आहे रशिया. रशिया तर सगळीकडं तर लोकसंख्या कमी, सगळ्यांना शेती करून करून भरमसाठ उत्पादन काढलं असतं, कारण ते एका एकाच्या नावावर ते 10-10 एकरपर्यंत 10-10 किलोमीटरपर्यंत जमीन आहे.
परंतु त्या ठिकाणी त्या जमिनीत काही कामाच्या नाही, कारण त्या जमिनी बर्फाखालीच मेजॉरिटी, आणि बर्फाखालच्या ज्या जमिनी आहेत त्याचं टेम्परेचर 0च्या खाली आहे आणि त्याला विशिष्ट टेम्परेचर असेल तर त्या मातीची सुपीकता असते बघा. विशिष्ट टेम्परेचरमध्ये किती 22 ते 25 डिग्री टेम्परेचर जमिनीचं असावं लागतं, त्या मातीचं असावं लागतं. आलं लक्षात? तरच त्या मातीमध्ये या ठिकाणी पीक घेण्याची कॅपॅसिटी असते, क्षमता असते बघा. पण तेवढं जर टेम्परेचर नसेल तर त्या मातीमध्ये पिकाचं प्रमाण कमी होतं. 22पेक्षा कमी टेम्परेचर होत असेल तर पिकाचं उत्पादन पण कमी होत जातं, आणि 25पेक्षा जास्त होत जात असेल तरी पण या ठिकाणी पिकं उत्पादकता कमी होत जाते बघा. 50 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जात असेल तर काहीच येणार नाही, आणि खाली जाताना 9 डिग्रीच्या खाली जात असेल तर त्याच्यातही काही येणार नाही. मग रशियामध्ये बर्फाखालीची जी जमीन आहे तिचं तर 0च्या खाली टेम्परेचर आहे, त्यामुळे त्या जमिनीत काहीच येत नाही. म्हणून रशियाचा 85% एरिया ही नापीक असलेल्या जमिनीचा एरिया येतो. फक्त 15% जमिनीमध्ये त्यांचं पिके येतात. त्या 15% जमिनीमध्ये या ठिकाणी मग जवळपास गव्हाची उत्पादन घेतात, कारण थंड प्रदेशामध्ये गहूच येतो असतो बघा. आणि त्यांची पब्लिक कमी, 10-12 कोटी लोकसंख्या आहे फक्त त्यांची, त्यामुळे त्यांना लगे अन्नधान्य जास्त काही लागत पण नाही आपल्यासारखं. उलट तो निर्यात करतो अन्नधान्य. त्याचं कारणच आहे की त्या 15% जमिनीवरूनच भरमसाठ स्टेप्स नावाचा तो गवताळ प्रदेश आहे, गव्हाचं उत्पादन प्रचंड होऊन जातं तिथून. मग युक्रेन रशिया सर्वात जास्त गव्हाची निर्यात करत असतो ना अरबस्थानाला. अरबस्थान त्यांच्याकडूनच घेत होतं, पण आता त्यांचा संघर्ष चालू आहे. त्या संघर्षामुळं मग अरबस्थानातल्या लोकांना आता तिकडे गहूच नाही, कारण युक्रेनचं गव्हाचं उत्पादन झालंच नाही, रशिया नाही झालेलंच नाही, कारण युद्धजन्य स्थितीचा तो पट्टा जो आहे तिथे युद्ध चालू आहे. कधी बॉम्ब येऊन पडेल काही गॅरंटी नाही. त्यामुळे लोकांनी शेती वगैरे करणं सोडून बंद करून टाकलेलं, पळून गेलेले ते किंवा निघून गेले दुसरीकडे. आणि म्हणून अरबस्थानातल्या लोकांना आता गव्हाची टंचाई निर्माण झाली. आणि यावर्षी मग आपलं जे काही गोदामं भरले होते ते गोदामातला आपण गहू काढला आणि त्यांना विकला. गोदामातला वही खराब झालेला गहू होता, त्यांनी खरेदी केला, तरी पण इलाज नव्हता त्यांच्यासमोर पण. आणि अशा पद्धतीने यावर्षी मग गव्हाला किंमत पण शेतकऱ्यांना वाढली, कारण आपल्याला हे लक्षात घेतलं की आता आपले गोदामं भरून ठेवणं गरजेचं आहे. नेमके दुष्काळ जर पडला तर नेमके निवडणुका पुढे आलेलं आहे, तर यामुळं गव्हाची निर्यात आपण रोखण्याचं काम केलेलं यावर्षी. आलं लक्षात? बऱ्यापैकी निर्यात करून बऱ्यापैकी आपण परकीय चलन मिळवण्याचं काम पण केलेलं आहे बघा. तर हे टेम्परेचर या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सरासरी टेम्परेचर किती लागतं मग 22 ते 25 डिग्री लागत असतं. त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची पिके येतात बघा. आणि शेवटचा मुद्दा आहे त्या मातीची पोकळी. आता हे मातीचे कण 4 आहेत. यापैकी नेहमी लक्षात ठेवायचं, चिकन मातीचा आकार छोटा आहे, पण त्यातली पोकळी त्या आकाराच्या तुलनेत जेवढा आकार आहे त्याच्या तुलनेत 90%, बाकीचं कवर आहे मग त्याचं. लक्षात? म्हणून या मातीची पोकळी जास्त आहे, याचा अर्थ पाणी धारण क्षमता जास्त आहे. आपली काळी माती जी आहे ही चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे बघा. म्हणून आपल्या काळ्या मातीमध्ये तुम्ही म्हणताल की पाऊस किती पडला तर पाणी वाहत नाही लवकर, त्याचं कारण आहे पाणी जिरण्यामध्येच पाणी या ठिकाणी जाता येते, आणि फुल जमीन भरल्यानंतर मग व्हायला लागते बघा. आलं लक्षात? त्याच्यानंतर एकदा काळ्या जमिनीत पाऊस पडला की महिनाभर पाणी देण्याची गरज पडत नाही, कारण सगळा पाऊस जिरलेला आहे. याचा अर्थ ह्या चिकन मातीचे कण जास्त असल्यामुळे पाणी धारण क्षमता असते जास्त. ठीक आहे? आणि जेवढा याचा कणाचा आकार वाढेल तेवढी आतली पोकळी कमी होत जाते. वाळूमध्ये पोकळीच नसते मध्ये, म्हणून वाळवंटी पट्ट्यामध्ये पाऊस पडला की लगेच वाहून जाणार, कारण पाणी धारण क्षमता नाही त्यांची. आलं लक्षात? म्हणून त्या जमिनीमध्ये काही येत नाही. म्हणून हलकी बारडाची जमीन जी आहे याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असतं बघा. म्हणून हलक्या बारडाच्या मातीमध्ये आज पिकाला पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी परत पिकं पाण्यावर येऊन जातात. पण काळ्या मातीमध्ये एकदा पाणी दिलं की 7-8 दिवस तरी पाण्यावरती पिकं येत नाहीत. तर ही पोकळी डिपेंड आहे, पोकळीवर डिपेंड आहे पाणी धारण क्षमता. आलं लक्षात? तर जितके सूक्ष्म मातीचे कण तितकी पोकळी मोठी, जितके मोठाले कण तितकी पोकळी छोटी, जितके मधली पोकळी छोटी तितकी सुपीकता कमी, जितके मधली पोकळी मोठी तितकी सुपीकता जास्त. तर सुपीकता ठरवणारा हा पहिला मुद्दा येतो, याला म्हणायचं भौतिक गुणधर्म. आले की लक्षात? आता पुढचा जो मुद्दा आहे हा पुढचा मुद्दा लक्षात घ्यायचा आता, रासायनिक गुणधर्म. ठीक आहे? आता रासायनिक गुणधर्म म्हणजे काय आता ते लक्षात घेऊ अगोदर. हे बघा, जमिनीची सुपीकता दुसऱ्या पद्धतीने याही पद्धतीने काढल्या जाते बघा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या डॉक्टर लोक काय करतात, आयुर्वेदामध्ये आपल्याकडे ज्या काही चिकित्सा पद्धती आहेत, एक ॲलोपॅथी आहे, एक आयुर्वेद आहे, ठीक आहे, होमिओपॅथी आहे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, युनानी आहे. लक्षात? ह्या सगळ्या पद्धतीचा आपल्याकडे वापर केला जातो. मुस्लिम धर्मीय जास्तीत जास्त युनानी पद्धतीचा वापर करतात.
त्यामध्ये धर्माचा काही संबंध लागत नाही. आजार पडला तर आपण कुठेही कोणालाही शरण जातो, तो मुद्दा सोडून द्यायचा. ॲलोपॅथीची पद्धत ही ख्रिश्चन धर्मियांची पद्धत आहे. हिंदू धर्मियांची आयुर्वेदिक पद्धत असते बघा. ॲक्युप्रेशर जी पद्धत आहे ही चायनाची पद्धत आहे आणि ॲक्युपंक्चर जी पद्धत आहे ही जपानची पद्धत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या देशाच्या ज्या चिकित्सा पद्धती ते भारतात लागू आहे बघा. मग आता आपण आपली जी पद्धती आयुर्वेद म्हणतो आपण त्याला, BA-MS करणारे जे लोक आहेत ते आयुर्वेद करतात बघा. MBBS जे करतात ते ॲलोपॅथी करत असतात बघा. लक्षात, होमिओपॅथी म्हणजे BH-MS करत असतात. तर या पद्धतीनं आपली जी आयुर्वेद पद्धती आहे या आयुर्वेद पद्धतीमध्ये यांनी काय केलं, मानवाच्या बॉडीचे 3 प्रकार पाडलेत. कुठले कुठले? वात, कफ आणि पित्त असे 3 बॉडीचे प्रकार पाडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे नॅचरलच बॉडी तुमची तशा प्रकारची. वात असेल तुमची बॉडी तर तुमची हाडं कडकडं मोडायला लागतात बघा. उठला कडकडं मोडायला लागले तर समजून घ्यायचं तुमची बॉडी जी आहे वात प्रकारातली येते. कफ प्रकारातली असेल तर वारंवार सर्दी होणे वगैरे, नाकजाम होणे असा प्रकार चालू असतो बघा. आणि पित्त प्रकारातली बॉडी असेल तर वारंवार ॲसिडिटी होते बघा तुम्हाला. तर वारंवार ॲसिडिटी होत असेल तर समजून घ्यायची तुमची बॉडीच पित्तमधली. पित्तातली बॉडी असेल तर बारीक बॉडी असते बघा. आणि ही बारीक बॉडीची जे लोक असतात समजून घ्यायचं यांना वारंवार ॲसिडिटी होत असल्यामुळे यांचं शरीर असं बनलेलं आहे. आणि जे काही कपवाले असतात त्यांची बॉडी एकदम हेल्दी असते बघा. आलं लक्षात. आणि जे मीडियमचे असतात ते वातमधले येत असतात आणि त्याच्या आधारे ते उपचार करत असतात बघा. त्याच पद्धतीनं या ठिकाणी मृदा संस्थेने काय केलेले, मातीचे सुद्धा या ठिकाणी 3 प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत बघा रासायनिक पद्धतीनं. आम्लधर्मी मृदा म्हणजे ॲसिडिक सॉईल, उदासी मृदा म्हणजे न्यूट्रल सॉईल आणि अल्कधर्मी मृदा म्हणजे बेसिक सॉईल. तर अशा पद्धतीनं असे 3 प्रकार या ठिकाणी पाडल्याचे दिसतंय बघा. म्हणजे काय, एक फुटपट्टी असते अशी रासायनिक प्रयोगशाळेमध्ये. आता या प्रयोगशाळा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर पूर्ण महाराष्ट्रभरात आहे, भारतभरात आहेत. ठीक आहे. आणि एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमधून काहीच येत नसेल मग तो शेतकरी त्यांच्या गावामध्ये नियुक्त केलेला जो कृषी सेवक असतो ना, त्या कृषी सेवकाला सांगत असतो मला या जमिनीतून काही येत नाही. मग कृषी सेवक काय म्हणतो, काय करा, एका पिशवीमध्ये मला त्या जमिनीतले ह्या कोपऱ्यातले 1 मुठभर माती, मधल्या भागातली 1 मुठभर माती आणि त्या कोपऱ्यातली 1 मुठभर माती एका पिशवीत द्या, मी ती प्रयोगशाळेत पाठवतो. मग ते तालुक्या स्तरावरती, जिल्हा स्तरावरती ज्या प्रयोगशाळा आहेत त्या प्रयोगशाळेमध्ये ती माती पाठवली जाते बघा. ती माती पाठवली गेली त्या मग त्या प्रयोगशाळेमध्ये 1 अंकापासून ते 14 अंकापर्यंत एक फुटपट्टी असते. आणि या फुटपट्टीवर मग ती 1 अंक, 2 अंक, 3 अंक असे 14 पर्यंत अंक आहे. मधला अंक आहे तो 7. आलं लक्षात. मग या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की याचा आम्लविम्ल निर्देशांक काढला जातो, pH म्हणतात त्याला. आलं लक्षात. याला आम्लविम्ल निर्देशांक म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय, pH 7 पेक्षा कमी असेल तर त्या मातीला म्हणायचं ॲसिडिक सॉईल. pH 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं बेसिक सॉईल. आणि pH 7च्या आसपास असेल म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान असेल म्हणजे सरासरी 7 असेल तर त्याला म्हणायचं न्यूट्रल सॉईल. आलं का लक्षात, हे न्यूट्रल सॉईल. तर थोडक्यात काय, 6 पेक्षा कमी pH ॲसिडिक सॉईल, 8 पेक्षा जास्त pH बेसिक सॉईल. याला मराठी म्हणायचं आम्लधर्मी माती, याला म्हणायचं अल्कधर्मी माती आणि न्यूट्रल सॉईल म्हणजे उदासीन माती. तर अशा पद्धतीनं 3 प्रकार पाडले गेलेले आहेत. म्हणजे ते प्रयोगशाळेमध्ये जी माती पाठवली जाते त्या मातीचा आम्लविम्ल निर्देशांक पहिल्यांदा काढला जातो. आलं लक्षात. ते ठरलं जाते की माती ॲसिडिकमध्ये येते, बेसिकमध्ये येते की न्यूट्रलमध्ये येते. आता माती ॲसिडिकमध्ये आली तर याचा अर्थ pH 6 पेक्षा कमी, नंबर 1. मग pH 6 पेक्षा कमी म्हणजे नेमके काय, जास्त पाऊस पडणाऱ्या पट्ट्यातली माती, जास्त जिथं पाऊस पडतो तिथं माती ॲसिडिक बनते. ॲसिडिक बनते म्हणजे त्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ सगळे वाहून जातात, हलके पदार्थ असल्यामुळं, जास्त पाऊस पडल्यामुळं. लक्षात. आणि तिथे जड कण थांबतात, लोखंडाचे कण थांबतात. लोखंडाचा कणाचा रंग तांबडा असतो. हे बघा, हे तर मागं दिलेली बघा, ही तांबड्या रंगाची माती जी आहे ना ही ॲसिडिक सॉईल आहे. म्हणजे याचा pH जो आहे 6 पेक्षा कमी आहे. आता ॲसिडिक सॉईल आहे त्याच्यामध्ये फक्त ॲसिडिकच पीक येणार आहे, याच्यामध्ये सगळे पिकं येणार नाही. म्हणून तांबड्या रंगाची माती कोकणामध्ये आहे, तांबड्या रंगाची माती पूर्व विदर्भात आहे. जिथं पर्वतीय भाग आहे तिथं पाऊस जास्त पडत असल्यामुळे तिथंही तांबड्या रंगाचीच माती आहे. तांबड्या रंगाची माती याचा अर्थ ॲसिडिक सॉईल आहे, याचा pH 6 पेक्षा कमी आहे आणि या मातीमध्ये फक्त ॲसिडिकच पीक येणार आहे आणि ॲसिडिक पीक तांदूळ आहे. म्हणून तुम्ही कोकणामध्ये जा, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तांदूळच पेरलेला आहे, भाताचंच उत्पादन आहे. पण आपल्याकडे बघा काळे जमीन जी आहे आपल्याकडच्या पट्ट्यामध्ये ही न्यूट्रल सॉईल आहे.
न्यूट्रल सॉइल म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मूलद्रव्ये अस्तित्वात आहे, सगळ्या प्रकारची पिके येतात इकडं. म्हणून आपल्या भागामध्ये बघा एकाच जणाच्या शेतकऱ्याकडे तो म्हणणार नाही मी सगळा ऊसच लावला आहे, तो म्हणेल मी थोडा ऊस पण लावलेला आहे, बाजूला सरकी पण लावलेली, इकडं तूर पण आहे, भुईमुग पण घेतलेला आहे, सूर्यफूल पण घेतलेलं आहे, आता गहू पण घ्यायचं आम्हाला, ज्वारी पण थोडीफार पेरायची आम्हाला. थोडक्यात काय हे ज्या वेळेस सांगतो त्याच वेळेस त्या जमिनीमध्ये सगळे मूलद्रव्ये असल्यामुळे सगळ्या प्रकारची पिकं येतात बघा. तर न्यूट्रल सॉइल जी असते त्या मातीमध्ये सगळे पिकं येतात, तांदूळ पण येतात, गहू येतात, ज्वारी येते, बाजरी येते, गहू डाळीवर्गीय पिकं येतात, तेलबिये पिकं येतात, फळे येतात, नगदी पिकं येतात, ऊस कापूस वगैरे आपण जे म्हणतो ते. तर न्यूट्रल सॉइलमध्ये सगळे येतात, परंतु ॲसिडिक सॉइलमध्ये आणि बेसिक सॉइलमध्ये सगळे पिकं येत नसतात. ॲसिडिक सॉइलमध्ये फक्त ॲसिडिकच पीक येते आणि ॲसिडिक पीक म्हणजे तांदूळ असतं, आखरे आखरे फळं आणि मसाले, दुसरं काही येणार नाही. आणि बेसिक सॉइल असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तीळ घ्यावं लागेल लक्षात, किंवा कापूस घ्यावं लागेल बघा, दुसरं काही येणार नाही त्याच्यामध्ये पण. तर अशा पद्धतीनं न्यूट्रल सॉइल आहे तर सगळे पिकं येणार. आणि जर बेसिक किंवा ॲसिडिक सॉइल असेल तर ते पहिले न्यूट्रल करावं लागेल. मग समजून घ्यायचं ॲसिडिक सॉइल निघाली आपली, मग ते म्हणतात की न्यूट्रल करा पहिलं. न्यूट्रल नसेल करत तर मग ॲसिडिकच पीक घ्या, दोनच पर्याय देतात. मग आपण म्हणतो नाही न्यूट्रल केलेलं परवडतं, मग सगळे पिकं घेता येईल, मग करा न्यूट्रल. मग न्यूट्रल करण्यासाठी काय करावं लागेल, याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण मिसळावं लागेल. 2-4 ट्रक तुम्हाला 1 एकरसाठी ते 2-4 ट्रक चुना आणून टाकावं लागेल. चुना आणून टाकला की ती माती होते मग न्यूट्रल, लक्षात. पण मग पुढची नियम पण लक्षात ठेवा, नंतर पाऊस नाही पडला पाहिजे, जास्त पाऊस पडला की चुना विरघळून निघून जातो, आणखी परत ॲसिडिक होऊन जाते. म्हणून कोकणातले लोक त्यांना माहिती आहे पावसाचं इतका असतं चुना आणून काहीच फायदा नाही, त्यापेक्षा जे पिकं येतं ते घेऊन टाका. म्हणून ते लोक फक्त तांदूळच घेऊन टाकतात, बाकीचं सोडून देतात. मग तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याकडची असेल तर त्याच्यामध्ये ते करायचे बघा. आणि जर अल्कधर्मी माती असेल आपली तर अल्कधर्मी मातीसाठी आपण काय करतो, मग 1 वर्षी पडीत ठेवतो, गवत चांगलं वाढू देतो, ते गवत नंतर मग नागाटी करून खाली दाबून टाकतो आणि सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा त्या जमिनीला करून त्या मातीची सुपीकता वाढवतो. म्हणजे 1 वर्ष पडीत ठेवलं की 2 वर्षी पिकं घेतो, परत 1 वर्षी पडीत ठेवतो. किंवा काही काही लोक काय करतात, एवढा ताक किंवा दह्याचा हे पीक वाढू देतात आणि नंतर नागाटी करून खाली दाबतात बघा, आणि त्याच्यातून त्याची सुपीकता वाढवण्याचं काम आणि त्याचं pH कमी करण्याचं काम कमी केल्याचं दिसतंय बघा, कमी करता येतं बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की रासायनिक गुणधर्माच्या आधारे सुद्धा सुपीकता ठरवता येते. सर्वात जास्त पिकं येतात उदासीन मातीमध्ये. उदासीन माती म्हणजे ज्या जमिनीचा pH 6 ते 8च्या दरम्यान आहे त्याला म्हणायचं उदासीन माती. ज्या जमिनीचा pH 6 पेक्षा कमी आहे त्याला म्हणायचं ॲसिडिक सॉइल. कोकणामध्ये पूर्व विदर्भामध्ये ॲसिडिक सॉइल आहे. आणि आपल्याकडे जी बरडाची जमीन असते ना, ती बरडाची जमीन म्हणजे अल्कधर्मी माती येत असते बघा. आणि जी काळी माती ही सगळी काळी माती आपली उदासीन माती आहे. असं साधा सरळ फॉर्मॅट लक्षात घ्यायचं. कोणत्या जमिनीमध्ये चांगले पिके येणार, मग उदासीन मातीमध्ये, कारण त्यामध्ये सगळे मूलद्रव्ये पिकासाठी जे लागतात ते सगळे मूलद्रव्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे. आणि भात कसे देणार, भात आणि मसाले येणार आम्लधर्मी मातीमध्ये, कापूस येणार अल्कधर्मी मातीमध्ये, कापूस आणि बाजरी, तीळ वगैरे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये 2-3च पिके येतात, बाकीची पिके येणार नाही. तर हे लक्षात घ्या, हेच आपल्या बॉडीला लागू होतात. आपली बॉडी सुद्धा न्यूट्रल बॉडी असते. न्यूट्रल बॉडी असेल तर आपण एकदम स्वस्थ असतो. ॲसिडिक बॉडी बनली आपली म्हणजे ॲसिडिटी जास्त झाली की मग आपल्याला या ठिकाणी लगेच बॉडीवरती काम करावं लागतं, नसतं मग तोंड येणे हा प्रकार चालू होऊन जातो. ॲसिडिक बॉडी झाली की डोकं गरगरायला लागतं बघा, काही जणांना चक्रा यायला लागतात बघा, लक्षात. मग ही ॲसिडिक बॉडी कशामुळे होते, नंबर 1 ॲसिडिक खाल्ल्यामुळं, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे, नंबर 1. नंबर 2 झोप व्यवस्थित होत नसेल तरी ॲसिडिक बॉडी बनते. नंबर 3 चिडचिडेपणा झाला तर ॲसिडिक बॉडी बनते, लक्षात. नंबर 4 आणि आपल्या खाण्याच्या पद्धतीवर डिपेंड आहे. आपण सगळे प्रोसेसिंग फूड खातो, नॅचरल फूड कधीच खात नाही. प्रोसेसिंग केलेले फूड जास्त खातो आपण. चिप्स खाय, त्याच्यानंतर कुठले तरी आपण वडापाव खाय, तळलेले पदार्थ वगैरे, हे सगळे ॲसिडिक बॉडी बनण्याचे कारण आहेत बघा. आणि तुम्ही पोलीस लोक जे असतात ह्या लोकांचं मेजॉरिटी या ठिकाणी जर बघितलं तर रात्रीचं जागरणच जास्त आहे त्यांचं. ऑफिसला जाण्याचा वेळ फिक्स आहे पण घरी येण्याचा वेळ काही फिक्स नसतो. त्यामुळं मेजॉरिटी पोलीस लोकांची बॉडी ही ॲसिडिक बॉडी बनून जाते. आणि ॲसिडिक बॉडीचा परिणाम काय होतो ते लक्षात घ्या. ॲसिडिक बॉडी तुमचं जोपर्यंत रक्त ताजं आहे 40 वर्षाच्या आत असेल तर ते तुमचं बॉडी तुमचे ते सगळं ॲसिडिटी सहन करते. पण ॲसिडिक बॉडी जर जास्त दिवस राहिली तर हाय बीपीचा त्रास सुरू होऊन जातो बघा. आणि हाय बीपीचा त्रास सुरू झाला की नंतर मग तुमची किडनी फेल होऊन जाते. किडनी फेल झाली की मग तुम्हाला डायबिटीस होऊन जातो, लक्षात, शर्करा वाढून जाते.
डायबिटीस सुरू झाला की मग वेगवेगळ्या आजाराचं सुरुवात होऊन जाते. मग आलं लक्षात, कुठलाही आजार होतो मग तो लवकर बरा होणार नाही. मग आणि अशा पद्धतीनं मग शेवटचा मुद्दा येतो, मग अटॅक येतो बघा. तर अटॅक एकदम एकाएक येत नसतो. या पाठीमागं बॉडीवरती अगोदर भरपूर त्याने काही सहन केलेलं असतं, हे तुम्हाला आणि तुमच्या बॉडीलाच माहिती असतं. आज आपण म्हणतो ना 25 वर्षाचा होता अटॅक आला, 27 वर्षाचा होता अटॅक आला, त्याचं कारणच हे की त्या बॉडीने भरपूर सहन केलं आहे. तुम्ही त्या बॉडीला निसर्गाच्या विरोधात वागण्यासाठीचं काम करून दिलं होतं, त्यामुळं ती बॉडी टिकलीच नाही. तर बॉडी टिकण्यासाठी तुम्हाला रात्रीची निवांत झोप लागते. बरेच जण रात्री जागरण करतात, दिवसा झोप घेतात. त्यांच्या याच्यामध्ये अँटीबॉडी ते जे असतं विष तयार करणारे जे पदार्थ बाहेर काढण्याचं काम आहे ते तयारच होत नसतं बघा. ते रात्री 10 ते सकाळी 4च्या दरम्यान तयार होतात. म्हणून या दरम्यान झोप घेणं कंपल्सरी असतं, गरजेचं असतं. जेवढं कमी झोप होणार तेवढं विष, तेवढा पदार्थ तेवढं शरीरात तसंच राहणार, एवढं लक्षात घेत चला. आणि हे जास्तीत जास्त होत जाणार कारण आपण रात्रभर जागरण करतो, मोबाईल बघतो, व्हॉट्सअप बघतो, याच्यामध्ये आपला वेळ जातोय. रात्री 12 वाजतात आपल्याला, रोज 2-2 घंटे आपण मागं पडलेलो आहे. त्यामुळं आपलं आयुर्मान हळूहळू जी आहेत या ठिकाणी चांगलं आयुर्मान आपलं कमी होत चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी यातून लक्षात घेतल्या पाहिजेत. आता पुढचा मुद्दा जो आहे, आता हे लक्षात असू द्या, आपली जी बॉडी आहे ॲसिडिक बॉडी अल्कलाईन करण्यासाठी अल्कलाईन वॉटर एक आलेलं आहे बघा. जपानचं जी पद्धत आहे ती पद्धत लक्षात ठेवा. ते अल्कलाईन वॉटरचा जास्तीत जास्त वापर करतात. म्हणजे ज्या पाण्याचा pH 7, 7.5, 8 असतो ते अल्कलाईन वॉटर असतं बघा. त्यामुळे वर्षातून एकदा काय करायचं, 8-9 pH असलेले 1-2 बॉटलभर पाणी पिऊन घ्यायचं. त्यामुळे आपली बॉडी जी आहे ते अल्कलाईन करण्याच्या डायरेक्शनमध्ये नाही, त्या न्यूट्रलमध्ये येईल, ॲसिडिकमधून न्यूट्रलमध्ये येत असते बघा. तर डॉक्टर लोक बघा त्यांनी त्यांच्याकडे ते अल्कलाईन मशीन जे आहे कँगन, जपानचं जे कँगन मशीन आहे ते बसवलेले आहेत बघा. आलं लक्षात, त्या मशीनची किंमत 4 लाख आहे. नुसते पिण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी वापरलेलं आहे. बऱ्याच ब्लॉकेज वगैरे जे तयार होतात ना, हे अल्कलाईन वॉटर पिल्याने हे ब्लॉकेज वगैरे काहीच तयार होत नाही. जेवढे राजकारणी लोक हे आता अल्कलाईनच वॉटर पितात. तर त्यामुळं तुम्ही विराट कोहली बघा, तो दिवसाचं 4,000 रुपयाचं पाणी पित असतो, फ्रान्सहून आणलेलं अल्कलाईन वॉटर असते. तुम्ही या ठिकाणी मुकेश अंबानीची पत्नी वगैरे यांचं जर बघितलं तर रोजचं 1 लाख रुपयाचं नुसतं एका दिवसाचं पाण्याचं त्यांचं बिल असतं बघा. तर थोडक्यात काय, ते अल्कलाईन वॉटर असतं. तर हे अल्कलाईन वॉटर जे आहे हे गरजेचं आहे. तुमचं आमचं महानगरपालिकेचं जे पाणी आहे याचा pH असतो 6, 5 ते 5.5 किंवा 6च्या दरम्यान. म्हणजे हे पाणीच आपण ॲसिडिक पितोय बघा. त्यामुळे बॉडी ॲसिडिक बनणारच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो जैविक गुणधर्म. आता जैविक गुणधर्म जे आहेत, या जैविक गुणधर्म म्हणजे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण सर्वात जास्त असतं बघा. आता हे सूक्ष्मजीव काय करतात, सूक्ष्मजीव वातावरणातलं जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याचं काम करतात बघा. म्हणजे काय, कोणत्याही पिकासाठी नायट्रोजनची गरज असते. आम्हालाही नायट्रोजनची गरज आहे, पण आम्ही डायरेक्ट हवेच्या रूपातलं जे नायट्रोजन आहे ते वायू रूपातलं डायरेक्ट घेऊ शकत नाही. मध्ये श्वासाद्वारे मध्ये जातं नायट्रोजन, पण मध्ये चक्कर मारून परत बाहेर पडत असतं ते. ठीक आहे. म्हणून त्या नायट्रोजनचा डायरेक्ट उपयोग करता येत नाही. जसं प्राण्यांना करता येत नाही, मानवाला करता येत नाही, तसं वनस्पतींनाही करता येत नाही. त्यांना तो नायट्रोजन वायुरूपात नको, द्रवरूपात लागतो. म्हणजे नायट्रेट स्वरूपात लागतो. आलं लक्षात. आणि नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर केव्हा होतं, जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होतो तेव्हा वरतून येणारा पावसाचा थेंब वातावरणातल्या नायट्रोजनच्या वायुरूपातल्या नायट्रोजनसोबत संयोग करतो तो. आणि मग पाण्याचा आणि वायुरूप नायट्रोजनचा संयोग झाला की नायट्रेट तयार होतं बघा. आणि म्हणून पावसाच्या पाण्यानंतर पिकं झपाट्यानं वाढतात. त्याचं कारणच ते पाण्यासोबत नायट्रेट स्वरूपात ते पाणी आलेलं आहे त्यांना. आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी पाऊस पडणं गरजेचं आहे. आणि मग आपण जर जमिनीला पाणी दिलं, असं पाणी फक्त हिरवं होईल पण पिवळं पाणी पडायला लागेल बघा. मग युरिया फेकतो आपण, मग युरिया फेकल्यानंतर मग नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये त्या ओलसर पाण्यामुळे रूपांतर होतं आहे. नुसतं असं जमिनीला नुसतं पाणी देणं हे काही गरजेचं नाही, नायट्रोजन पण लागतं आहे. पण असं पाणी देताना मग वायुरूपातलं नायट्रोजन खाली नसतं ना, म्हणून पाऊस पडत असताना या ठिकाणी त्या पाण्यासोबत नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. आणि मग जमिनीला ते नायट्रोजन मिळालं की जमिनीची जी मुळं आहे ती बळकट होतात आणि पाणी धारण क्षमता वाढते, पिकं हिरवीगार होऊन जातात बघा. आणि म्हणून डॉक्टर लोक काय म्हणतात, मग आम्हाला पण नायट्रोजन लागतंय, मग तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा. कारण हिरव्या पालेभाज्यामध्ये नायट्रोजनचं नायट्रेट स्वरूपात आहे, द्रवरूपात येते. मग हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या की नायट्रोजन आपल्या नायट्रेट स्वरूपात येऊन जातं आणि नायट्रोजनची कमतरता दूर होऊन जाते आणि डोळ्याचे आजार वगैरे कमी होऊन जातात बघा. तर अशा पद्धतीनं या सगळ्या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर थोडक्यात काय,
तर जमिनीमध्ये सुपीकता वाढवायची असेल तर नायट्रोजन लागतं. नायट्रोजन एक तर त्या नायट्रेट स्वरूपात नायट्रोजनमध्ये रूपांतर करावं लागेल नायट्रेटमध्ये, किंवा जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आहे. 1 ग्रॅम माती घेतली तर अब्जावधी जीव त्याच्यामध्ये असतात बघा. आणि हे आता अशा डोळ्याने दिसणार नाही, साध्या डोळ्याने, ते सूक्ष्मदर्शकाखाली बघावं लागतात. ही सूक्ष्मजीव काय करतात, वातावरणातलं नायट्रोजन घेतात आणि जमिनीमध्ये स्थिरीकरण करतात. त्यांचं जीवनच त्याच्यावर चालू आहे. आणि म्हणून तुम्ही द्विदल धान्य जी पिकं आहे, डाळवर्गीय पिकं जी आहेत, ते असं उपटलं त्याच्या मुळावर बघा गाठी गाठी दिसतील. त्या गाठी गाठी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये केलेलं रूपांतर येते. म्हणून लोक काय करतात, सुरुवातीला मूग घेतात. मूग घेतल्यानंतर मग हिवाळ्यामध्ये ज्वारीचं किंवा गव्हाचं पीक घेतात बघा, कारण जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादन पण भरमसाठ येते. आणि तुम्हाला याचं अपोजिट करा, सुरुवातीला तुम्ही बाजरी घ्या, एक दल पीक, आणि पुढे ज्वारी घ्या किंवा गहू घ्या. एकच पीक चांगलं येईल, दुसरे पीक चांगलं येणार नाही, अर्ध्या निम्म्यानं कमी होऊन जाईल. कारण द्विदल धान्य पिकावरती नायट्रोजन स्थिरीकरण झालेले असतात. कारण ते जीवाणू जे आहे, हे जीवाणू रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नायट्रोसोमानास, नायट्रोबॅक्टर, हे जीवाणू वातावरणातलं नायट्रोजनचं जमिनीत स्थिरीकरण करतात बघा. त्यामुळे त्या जमिनीची सुपीकता वाढून जाते. तुमच्या जमिनीत काही येत नसेल तर 2-3 वर्षी नुसते डाळवर्गीय पिकं घ्या, सुपीकता ऑटोमॅटिकली वाढून जाईल, कारण नायट्रोजनचा भरमसाठ पुरवठा होऊन जाईल. आणि नायट्रोजनचा पुरवठा करणारे जे जीवाणू आहे त्याचे 2 प्रकार आहेत, मग स्वयंजीवी, परजीवी. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात स्वयंजीवी, डायरेक्ट नायट्रोजनचं अन्नासाठी वापर करतात, नायट्रोसोमानास, नायट्रोबॅक्टर. आणि जे दुसऱ्याच्या आधारावर अन्न तयार करतात त्यांना म्हणायचं परजीवी. म्हणजे यांना मुळाचा आधार लागतो, द्विदल धान्य पिकाच्या मुळाचा आधार लागतो, त्याच्या आधारे ते नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. मग रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोला यासारखे जीवाणू आहेत बघा. तर हे सगळे जीवाणू काय करतात, वातावरणातला नायट्रोजन जे आहे वायुरूपातला तो द्रवरूपात आणण्याचं काम करतात, जमिनीत साठवण्याचं काम करतात, आणि यातून जमिनीची सुपीकता वाढत असते बघा. तर अशा पद्धतीनं जमिनीची सुपीकता ठरवण्याचे गुणधर्म आहेत 3: भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. आलं लक्षात? तर हे गुणधर्म आपण बघितले, मूलद्रव्य बघितलेले आहेत आपण, जमिनीमधले सुपीकता कशी काढली जाते ते बघितलेले आपण. आता पुढचा प्रकार आपला राहील मृदेचे प्रकार. मग पुढच्या लेक्चरमध्ये ते मृदेचे प्रकार बघू आपण.